उठा. तो घोडेस्वार म्हणला चल हट रे, खबरदार जर टाच मारून याल पुढे चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. अरे 13-14 वर्षाचं पोरग आहे, काय जिगर असेल त्यात. सांगितलं होतं महाराजांनी त्याला, शेताची राखण करता करता स्वराज्याची सुद्धा राखण कर. नाही, स्वयंस्फूर्तीनं स्वीकारलेली ही जबाबदारी आहे. हे निर्माण केलंय महाराजांनी. 9 मे 1660 आणि लाल किल्ल्यावर छापा पाडला तो दिवस आहे 5 एप्रिल 1663. 3 वर्ष शाहिस्ता खान होता पुण्यात. 3 वर्ष. किती जिंकला प्रांत त्यांनी 3 वर्षात. सिंहगड, राजगड, तोरणा, पुरंदर, विसापूरचा किल्ला, काही नाही, काही नाही. वर्ष तर असंच गेलं तेच. पुण्यात आल्यावर त्यानं पहिलं घरचं कार्य काढलं. त्याचा सचिव होता जाफर बेग, त्याचा मुलगा कामदार खान. त्याच्याशी आपल्या पोरीचं म्हणजे परी बेगमचं लग्न शाहिस्ता खानानं पुण्यात लावलं. महिनाभर सोहळा चालला होता. मोहिमेवर आलाय. या कामदार खानाचा धाकटा भाऊ नामदार खा, त्यांनी शाहिस्ता खानाला विचारलं, खान साहेब आता 6-7 महिने झाले पुण्यात येऊन, पण अजून काय आपण हालचालच करेना. घेऊ ना एक एक किल्ला, हे राज्य शिवाजी महाराजांचं. शाहिस्ता खान म्हणला वेडा आहे का, निवांत आहे, राहा ना निवांत. उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाचा फक्त एकच शत्रू आहे, शिवाजी राजा. आपण जर त्याच शिवाजी राजांचा पराभव केला किंवा ही मोहीम लवकरात लवकर संपवली तर तो औरंगजेब आपल्याला लगेच कंधारला पाठवेल. ते सगळ्यात बेकार आहे रे, त्रासदायक. त्यापेक्षा इथंच राहू, निवांत खाऊ, पण आपल्या बातम्या पाठवत राहू. प्रदेश जिंकत निघालोय, जिंकत निघालोय. तो नामदार खान म्हणाला, हुजूर लिहायला तरी काहीतरी जिंकलं पाहिजे ना. मग बोलावली शाहिस्ता खानानं बैठक. क्या किया जाए. अहो शेतकऱ्यांनी रानातल्या गंजी पेटवल्या, धान्य लपून ठेवलंय. बांधावर 13-14 वर्षाची पोरं त्या 1.25 लाख फौजेशी लढायला तयार आहेत. जणू गावताला सुद्धा भाले फुटले. त्या शाहिस्ता खानाला कळेना कैसे जीता जाए. राजे कुठं, कैदेत. राजांशिवाय हे सगळं करतायत लोक. बसली बैठक, क्या किया जाए. आणि मग शाहिस्ता खानाचा एक सरदार म्हणाला, हुजूर ऐसा करते हैं, बोलो. हुजूर इन मरहट्टों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़किले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि शाहिस्ता खानाला पटलं, सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर लढतात, हे गडकोट पहिले घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील, सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग त्यांनी विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो. म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. मग एक जण म्हणला, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा. पुणे नाशिक मार्गावरचा संग्राम दुर्ग. हुजूर चाकणचा किल्ला म्हणतात त्याला. असा किल्ला आहे. मराठे कितने हैं. 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरलं शाहिस्ता खानाच. अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमियत अजिबात नसलेला हा चाकणचा किल्ला घ्यायचा. आणि शाहिस्ता खान निघाला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यावरनं त्यांनी कूच केली. 21,000ची फौज घेऊन शाहिस्ता खान निघाला. आता मराठी किती आहेत चाकणच्या किल्ल्यावर. 350. शाहिस्ता खान किती फौज घेऊन निघालाय. 21,000. बर घेऊन किती आलाय. 1,15,000. मग 21,000च का, सगळेच घ्यायचे ना. चला येऊ फिरून. 1,15,000 फक्त 21,000च का, तेवढेच का घेतले सोबत. कारण हा चाकणचा किल्ला एवढा मोठा आहे. या चाकणच्या किल्ल्यात 21,000 सैन्यानं नीट उभा राहायचं म्हटलं तरी जागा पुरायची नाही. एवढासा छोटासा किल्ला, अवघे 350 मराठे, आणि तो जिंकायला शाहिस्ता खान 21,000ची फौज घेऊन आला.
बघता बघता चाकणच्या किल्ल्याला त्या 21,000 फौजेचा वेढा पडला. चाकणचा किल्लेदार आहे फिरंगोजी नरसाळा, त्याने 21,000चा सेना सागर बघितला. दुसरा कुणी असता तर म्हणला असता चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा फिरंगोजी हटला नाही. पळून जायचं तर नाव नाही. ही उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर पेरली या मातीनं. काय अडचण नव्हती हो. महाराज तर कैदेत होते. एखादा म्हणला असता कोणाला कळतंय काय केलंय आपण. तो शाहिस्ता खान कसा पत्र लिहितोय, जीत रहे हे हुजूर, लिहू आपण. पण नाही. स्वामीनिष्ठा काय असते ना, ते फिरंगोजींनी दाखवलं. आपली अडचण हो. केवढे आहेत ते. रोज एक वरड चाललाय. जमणार आहे का आपल्याला? नाही हो प्रकार, अजिबात नाही. एक सांगू, तुमच्या माग किती आहेत याला महत्व नाही, तुमच्या माग असणारे कसे आहेत हे फार महत्वाचं आहे. शाहिस्ता खानाच्या माग 1,15,000 होते. महाराजांच्या माग फक्त शेकड्यात नाहीतर हजारात होते. पण असे होते की लाखाला भारी होते. तुम्हाला राणा प्रताप माहिती असेल. त्या राणा प्रतापाचा सेनापती भामासिंह एके दिवशी धावत धावत राणा प्रताप पकडाला. ठाकूरचे गजब हुआ, क्या हुआ, जहांगीर येतोय, 1,00,000ची फौज घेऊन येतोय. बरं मग काय 1,00,000ची फौज घेऊन आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो की मग. ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग ठाकूरजी असं का करता? त्यांचे 1,00,000 आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो ना मग. ठाकूरजी त्यांचे 1,00,000 सैन्य आहे, आपलं फक्त 15,000 आहे. कसं टिकणार? असं आहे का? बरं चला, मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल? 15,000 एक होऊ. अहो ते 1,00,000 आहेत. राणा प्रताप म्हटला तसं नाही, मी 1,00,000 आणि तुम्ही 15,000. किती झालं? 1,15,000. ते तर फक्त 1,00,000 आहेत. चला, ही स्वतःला 1,00,000 समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर माझ्या फिरंगोजी नरसाळ्याच्या उरात आहे. 21,000 असू दे रे, मी 1,00,000 आहे. आला शाहिस्ता खा. आता जरा रोपडं बदललंय किल्ल्याच. सोपा नाही. वेडा बाहेरून टाकला खरा, भुईकोट किल्ला आहे. किल्ल्याच्या चारही बाजूनी पाण्याचा खंदक 35 फूट खोल आणि 35 फूट रुंद. त्यात जनावर, मगरी, साप, पाणी आत जाणं शक्यच नाही किल्ल्यात. महाद्वाराच्या तिथून एक पूल टाकावा लागायचा त्या खंदकावर, आणि मग किल्ल्यातली लोक बाहेर पडायची आणि बाहेरची लोक त्या पुलावरनं किल्ल्यात आत यायची. शाहिस्ता खान आल्याचं बघितलं, 21,000चा वेढा पडलेला बघितला. तसा फिरंगोजीनं खंदकावरचा तो पूल उचलून किल्ल्यात आत घेतला. आता खंदक मोकळा, खंदकात पाणी, मगरी, साप, जनावर आत येणं शक्यच नाही. शाहिस्ता खान आला खरा, पण बाहेरच, नो एंट्री. महिना झालो त्याला सुचेनाच काय. त्याला वाटलं किल्ल्यात असलेल्या मराठ्यांचा धान्य साठा संपेल, किल्ल्यातलं पाणी संपेल, माणसं वैतागतील, आजारी पडतील, आज ना उद्या बाहेर येतील. पण त्या शाहिस्ता खानाला काय माहिती आहे, पोटात काही नसलं तरी पाठीचे कणे ताट ठेवतात मराठे. लढतात, झुंजतात, मरतात, पण हू की चू करत नाहीत मराठे. वैतागला हो शाहिस्ता खा. झटत राहिला, थडपडत राहिला, काही उपयोग नाही. बोलावली बैठक परत. क्या किया जाए? तरबियत खान नावाचा तोफखाना प्रमुख होता शाहिस्ता खानाचा. 21 तोफा बलाढ्य घेऊन आलेला येताना तो शाहिस्ता खानाला म्हणला, हुजूर ये मराठे बाहर नहीं आएंगे, हमें अंदर नहीं आने देंगे. सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे? लड़ेंगे ही नहीं तो जीतेंगे कैसे? तो क्या किया जाए हुजूर? सीधा तोप मारा शुरू करते हैं, गोलाबारी शुरू करेंगे हुजूर. आधे घंटे में किला कब्जे में आ जाएगा. आणि पटलं शाहिस्ता खानाला. सही बात. तरबियत खा, तयारी करो. आणि तरबियत खान तोपमारीच्या तयारीला लागला. त्या रात्री शाहिस्ता खान निवांत झोपला.
आता उद्या सकाळी तोपमारा सुरू, अर्ध्या तासात किल्ला ताब्यात. गाढ झोपलेला शाहिस्ता खान. रात्री 1-1:30चा प्रहर होता. किल्ल्यातल्या मराठ्याने खंदकावरचा पूल अलगद खंदकावर टाकला. 100 मराठे 1:30-2च्या सुमारास त्या पुलावरनं किल्ल्याच्या बाहेर पडले आणि सरळ झोपल्या शाहिस्ता खानाच्या छावणीवर हल्ला केला. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश किंकाळ्यावर रक्ताच्या चिळकांड्या, मुर्द्यांचे निकप्रतांचे खच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. शाहिस्ता खान खडबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कौन थे? मरहट्टे हुजूर. कहां गए? निकल गए हुजूर. संतापला शाहिस्ता खां के डेरे पर हमला. छापा, तरबेत खा, तोफे लगाओ. अभी क्या अभी? आता रात्रीचे 2 वाजलेत आणि शाहिस्ता खान सांगतोय तोफे लगाओ अभी क्या अभी. तरबेत खान म्हणला हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे. सुबह तक राह देखते हैं. चरपडला शाहिस्ता खान, पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाही हत्तीच्या अंबारीत शाहिस्ता खान बसला. 21 बलाढ्य तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुडा ठसून भरला, वातान बाहेर काढली. आता शाहिस्ता खानाची इशारा झाली की वातान पेटवायची. तोफमारा चालू आणि शाहिस्ता खानाची इशारा झाली. तरबेत खान हातात पेटती मशाल घेऊन पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार. तोच गडावरूनच आवाज आला, धडम धम. एक तोफेचा गोळा सू सू करत येतो त्यांच्या दिशेनं. तसा तरबेत खान कडाडला. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. त्या शाहिस्ता खानला सुचायचं बंद झालं. क्या 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 हुआ हुजूर? मरहट्टों ने गोलाबारी कर दी है. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तो खाना नाकामयाब हुजूर. त्या शाहिस्ता खानाला काही कळेच ना. अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना. तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा तरबेत खान म्हणाला हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात. त्याला आतून जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक, तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठून आणला? तसा तरबेत खान म्हटला मग रात्री छापा कशाला टाकलेला? हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, लढत बसले. ते हल्ली बिघडलो आमचं. ते हल्ली कुणीतरी येतो आमची परिस्थिती नव्हती. हो तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती. हो परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अनेक लोक सतत आता ते सांगत राहतात हो काय त्या लॉकडाऊन सगळं संपलं. 2 वर्ष भयानक. माणसं निराश होत आहेत, हताश होत आहेत, आत्महत्येच्या मार्गापर्यंत जातात. मला कळत नाही मग लढाई कसली? आयुष्य म्हणजे काय फुलांचा फुललेला ताटवाय? काटे टोचणारच आहेत हो. वेदना सहन करायची ताकद ठेवावी लागेल आणि वेदनेच्या ओरावर पाय देऊन पुढे जायची हिंमत बांधावी लागेल. महाराजांनी ते केलंय. मिर्झा राजा जयसिंह आला 3.25 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्राच्या उरावर. काय केलं त्यांनी? या कोरोनानं जशी माणसं हॉस्पिटलाइज केली तर मिर्झा राजा जयसिंह सुद्धा गावाच्या गावात झाडत गेला, खुलेआम कत्तली आरंभात गेला. राज्य उभा करायचा आहे, स्वराज्य निर्माण करायचं आहे. पण रयतेचे होणारे हाल, रयतेचे होणारे मृत्यू, महाराज विवश झाले, व्याकुळले. हे राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? महाराज 2 पावलं मागे आले. अनेकांना वाटतं कशाला आता परत हे लॉकडाऊन बिकडाऊन. जान सलामत सगळंच भरपूर मिळतं. शिर तर राहिलं पाहिजे मग पगडी मिळेल. तुमच्या माझ्या आयुष्यापेक्षा या आयुष्यात दुसरं काय मोलाचं आहे, काय महत्वाचं आहे? महाराजांनी तोच तर विचार केलाय. रयत जगली तर राज्य उभा करून उपयोग. राज्य उभा करू पण रयतच नसेल तर उपयोग काय? 2 पावलं मागाले मिर्झाराचे बरोबर तह करून टाकला. पुरंदराचा 23 किल्ले मिर्झाराचेला दिले. आतापर्यंत कमावलेलं सगळं गेलं.
मान्य आहे, या 2 वर्षात अनेकांना तोटा झालाय, अनेकांचे व्यवसाय बंद आहेत, अनेकांना अडचणी आल्यात, कमावलेलं सगळं गेलं, मान्य आहे, महाराजांचंही गेलं, अनेकांचं रक्त सांडून, अनेकांनी कुर्बानी देऊन जे स्वराज्य उभा केलं होतं त्यातलं सगळं 23 किले मिर्झा राजाला द्यावे लागले, कमावलेलं सगळं गेलं, निराश झाले महाराज. 1665 ची घटना आहे. मिर्झा राजाला सगळं देऊन टाकलंय, काही नाही हातात महाराजांच्या. 23 होते तेवढे मोठमोठाले सगळे किल्ले देऊन टाकले, कमावलेलं सगळं. आग्र्यात होते महाराज मिर्झा राजे. त्या मनसबीनंतर औरंगजेबाच्या कैदेत लॉकडाऊन मध्येच होते, 1.5 वर्ष. या इथं आपण घरात तरी आहोत, आपल्या शत्रूच्या घरात होते, शत्रूच्या कैदेत होते महाराज. पण या आग्र्याच्या लॉकडाऊन मध्येच त्यांनी उरात मराठी साम्राज्याचा पाया रचला. उद्ध्वस्त झालेल्या स्वराज्यातून पुन्हा गरुड भरारी घेतली आणि या स्वराज्याला 32 मणी सुवर्ण सिंहासनाचा मळवट भरला आणि हर हर महादेव करत मराठी साम्राज्य रायगडाच्या माथ्यावर उभा केलं. 1665 ला सगळे किल्ले दिलेत. 1674 ला महाराजांनी राज्याभिषेक केला. महाराजांकडे किती किल्ले आहेत माहिती आहे? 361. 65 ते 74 अवघ्या 9 वर्षात महाराजांनी 361 किल्ले कमावले. हरायचं काय? निराश व्हायचं कारण काय? माझा फिरंगोजी त्या जिद्दीनं लढतो इथं. चाकणचा किल्ला घ्यायचा आहे. समोरासमोर लढाई होईना, तोफखाना नाकामयाब, करावं काय? शाहिस्ता खानने बोलावली बैठक, क्या किया जाए. आता अशी एखादी बैठक बसली की हमकच त्याच्यात एखादं तिरकं असतं, तू तिसरंच काहीतरी काढतो. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा, ज्याच्याकडे कष्ट आहे त्याने कष्ट द्यावे, आणि ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्याने किमान गप राहावे. अडचण पाहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे असतातच. शाहिस्ता खानने विचारलं, क्या किया जाए. नेमकं तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो. हुजूर, अब हम जमीन के नीचे से हमला करते हैं. आता त्यानं सांगितलं चेष्टेत, शाहिस्ता खानने घेतलं सिरियस. सही बात बोला तू. पण त्याचंही बरोबर हो, समोरासमोर लढाई होत नाही, जमिनीवरनं तोफा चालवायच्या काही नाकाम्यात, आता दुसरा पर्याय कुठला? शाहिस्ता खानाने युक्ती काढली. चाकणच्या किल्ल्याच्या उत्तरेचा बुरुज त्याने हेरून ठेवला आणि स्वतःच्या प्रचंड मोठ्या शामेनामध्ये त्यानं भुयार काढायला सुरुवात केली. त्याची योजना अशी की भुयार काढत खाली जायचं आणि ते भुयार सरळ उत्तरेच्या बुरुजाखाली न्यायचं, तिथं दारुगोळा ठसून भरायचा, स्फोट घडवायचा. त्या स्फोटानं तो उत्तरेचा बुरुज ढासळेल आणि त्या पाण्याच्या खणकात ती दगडमाती पडतील, बुरुज भरून जाईल आणि बघता बघता तिथं वाट तयार होईल. ती वाट तयार झाली की आपलं सैन्य हात सोडायचं. आत फक्त 300 मराठे अर्ध्या तासात खुर्दा उडवतील आणि किल्ला कब्जात घेतील. कौतुक करावं लागेल, 21 जुलैला भुयाराचं काम चालू केलं. शाहिस्ता खानाच्या प्रचंड मोठ्या शामेनात खुदाई चालू झाली. मराठ्यांना कल्पना नाही, मृत्यू आपल्या पायाखालनं चालत येतो आहे, अजिबात नाही. बरं, भुयार काढायचं काम साधं नाही. चिरंजीव जरा शोध घेतला तर असेल ते भुयार आजही काढायला हवं शोधून. ते उत्तरेच्या बुरुजाखाली आलंय. ते भुयार काढणं सोपं नव्हतं. सरळ जायचंय खोदत खाली आणि खाली जाऊन परत आडवं ओळायचं आहे. बरं, आता सरळ खोदता येईल हो, आडवं खोदायला गेलो वरची माती धपकन खाली पडली म्हणजे वरचा अलवार वर राहिलं पाहिजे. भुयार मधल्या मध्ये कोरत कोरत पुढे गेलं पाहिजे. बरं, माती काढता येईल हो बाहेर, मध्येच वाटेत एखादा खडक लागला तर चला डावीकडं. बरं, गेलो डावीकडं, परत खडक लागला तर घ्या उजवीकडं. नाही हो, सरळ जायचं आहे. आणि त्याच्यापेक्षा धोका काय माहिती आहे? किल्ल्याच्या भोवतीनं 35 फूट खोल पाण्याचा खंदक आहे.
हे आडवं भुयार काढत जातील आणि सरळ भुयार खंदकात येऊन संपेल आणि ते पाण्यात पडतील. म्हणजे भुयार केवढं काढायचं आहे? 35 फूट खोल, इतका खोल की पाण्याचा खंदक वरच्या वर राहिला पाहिजे, पाणी वरच्या वर राहिलं पाहिजे आणि भुयार त्याच्या खालून अलवार गेलं पाहिजे. आणि गेलं 14 ऑगस्ट रात्रीच्या 1 वाजता त्या भुयाराचं सारं काम पूर्ण झालं. शाहिस्ता खान आपल्या सैनिकांना सांगितलं, आता सुरुंगाची दारू नेऊन त्या उत्तरेच्या बुर्जाखाली भुयारातनं जाऊन ठसा, सुरुंग पेरून ठेवा. सुरुंग पेरून टाकले. कल्पना नाही मराठ्यांना अजिबात मृत्यू येतोय, पायाखालनं येतोय, अजिबात नाही. शाहिस्ता खान रात्री 1:30 वाजता शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 2 सैनिक पेरलेला सुरुंग पेटवायला भुयारात आत शिरले. शाहिस्ता खान आपली हजाराची फौज त्याच्या उत्तरेच्या बुरुजाकडे नेऊन उभा केली. त्यांना सांगितलं, आता काही क्षणात स्फोट होईल, हा उत्तरेचा बुरुंज ढासळेल, त्याची दगड माती खणकात पडतील, खणकात वाट तयार होईल, वाट तयार झाली की सरळ आत घुसा, झोपल्या मराठ्यांच्या सरळ कत्तली उडवान किल्ला ताब्यात घ्या. 1000 सैन्य वाट पाहत आहे. 1:30 वाजता बरोबर शाहिस्ता खानाची इशारत झाली आणि भुयारात आत पेरलेला सुरुंग पेटवला. थोय 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 करता आवाज झाला आणि प्रचंड मोठा आवाज उठला. धडम धम तो उत्तरेचा बुरुंज ढासळला. त्या बुरुंजावर असले 50-60 मराठे त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. खणकात दगडा मातीची वाट तयार झाली. शाहिस्ता खानाचं 1000 सैन्य बघता बघता चाकणच्या किल्ल्यात आत घुसलं. फिरंगोचे नरसरल बघितलं, दोन्ही हातात समशिरी घेतल्या, उरलेले मावळे सज्ज झाले आणि तुफान रणकंदन सुरू झालं. लढत राहिला फिरोजी, झुंजत राहिला विराटपणे. त्या शाहिस्ता खानाला वाटलं होतं 50-60 तर या ढिगाऱ्याखालीच गाडले गेलेत, उरले 250-300. त्यांना कापायला माझ्या 1000 फौजेला कितीसा वेळ लागेल? अर्ध्या तासाचं काम आहे. शाही हत्तीच्या अंबारीत बसून तो गडाच्या महादरवाजासमोर उभाच होता. पण अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, सकाळचे 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले. सूर्य उगवला, लख प्रकाश पडला. महाद्वार उघडायचं नाव नाही. शाहिस्ता खानाला काय कळे ना, 50-60 मराठे त्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत, उरले 250-300. ते कापायला माझ्या 1000 सैन्याला इतका वेळ? माझं सैन्य करतंय का? झोपलं काय जाऊन? त्याने आणखी 1000 ताज्या दमाचं सैन्य पाठवलं. जाऊन बघा बघा काय चाललंय. ताज्या दमाचं 1000 सैन्य आत शिरलं तर फिरंगोजी त्यांचे सहकारी झुंजतायतच आहे, बेदरकार लढतायत. त्या फिरंगोजीचं ते तेज, ते शौर्य बघून येणारा प्रत्येक जण झिजत होता. तेव्हा फिरंगोजीवर चालून जात होता, पण सपासप फिरंगोजी कडत होता. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. शाहिस्ता खा, तुला भाजायला वेळ नाही लागणार. त्या धगीनच गारच झालं शाहिस्ता खानाचं सैन्य. पण रात्रभर लढून बळ तोकडं पडलं आणि कुणीतरी एका मोगल सैनिकांना हळूच वाट बदलून गडाचा महादरवाजा उघडला आणि शाही हत्तीच्या अंबारीत बसलेला शाहिस्ता खा गडाच्या किल्ल्यात आत प्रवेश करता झाला. पाहतोय तो काय, फिरंगोची दोन्ही हातात समशेर घेऊन सुचतोय, बेफाम लढतोय. त्याचं त्या रसपाणी शौर्य बघितलं आणि चकित झाला शाहिस्ता खा. चित्रसेन नावाचा सरदार होता त्याचा. त्याला जवळ बोलावलं, जाओ, रोको 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 से रोको जंग. चित्रसेन धावत धावत गेला. फिरंगोजीला म्हणाला, रोको रोको जंग रोको, हुजूर कह रहे जंग रोको. फिरंगोजीची सरसरती समशेर थांबली आणि तोपर्यंत शाही हत्तीच्या अंबारीत बसलेला शाहिस्ता खा फिरंगोजीच्या पुढ्यात आला. अरे काय लढतोस तू? काय तुझं शौर्य? वाह! अरे पण किल्ला आम्ही घेतलाच आहे, आता उगा जान कशाला घालवतोस? त्यापेक्षा आमच्याकडे ये, बादशाह जागीर देतील तसा उसळला फिरंगोजी. माझ्या राजानी मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं? मराठे तुटतील, फुटतील कुठले हात. त्याचा तो करारात जबाब ऐकला. पण शाहिस्ता खा बहादुरीची कदर करणारा फिरंगोजीला म्हणाला, आम्ही तुझ्या शौर्यावर खुश आहे, जा बिंधोक जा. माझा कोणी सरदार सैनिक तुला अडवणार नाही. जा, तुला इथून जे जे न्यायचं आहे, हवं ते न्यायचं आहे ते घेऊन जा बिंधोक. आणि चढ पावलाने माझा फिरंगोजी वळाला. डबडबल्या डोळ्यांनी एक वार त्याने सगळ्या किल्ल्याला नीट पाहिलं. आपल्या मेल्या सैनिकांची प्रेत खांद्यावर उचलली आणि भरल्या काळाचा न बुरुजावर फडफडत असलेला भगवा हातात घेतला.
आणि फिरंगोजी संग्राम दुर्गाच्या बाहेर पडला. 15 ऑगस्ट सकाळी 10 वाजता फिरंगोजींच्या रणसंग्रामानं पुनीत आणि पावन झालेला तो दिवस होता.